गणेश आणि भगवानची जोडी पाहायला मिळते, स्ट्राईकला पाहायला मिळतो नक्कीच. बॅटिंगला गणेश, पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुलचा फटका पाहायला मिळतो. रूम बनवले, इनक्रेडिबल स्ट्रोक, बॉल चालला नक्की लॉंग लेग सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती आलाय लक्ष्मण नगर गोठेकरचा ब्रँड चौकार. येस, थँक्यू. बॅटिंग मार्ग मध्ये गणेश, तर नॉन स्ट्रेला पाहायला मिळते भगवान. गणेशच्या बॅट मध्ये नक्कीच पाहू शकलं आलाय नक्कीच चौकार. गणेश उर्फ नक्कीच काली असं निकनेम सुद्धा आहे या बॅटरचं, असं 12 पण नक्कीच सांगतोय मित्रांनो. भगवान उर्फ रॉकी. ओहो, रिवर्सचा फटका. गणेश जाधव ऑन फायर नाव. रिवर्सचा फटका, स्विचिचा टेम पॉवरफुल, सक्सेसफुल. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेलेत. लक्ष्मणनगर गोटेकर या संघाची धावसंख्या बॅक टू बॅक 2 चौकार आणि 8 याकडेवरती. यस, थँक्यू सो मच डीजे. धाव फलकापती 8. बॅक टू बॅक 2 चौकार आले गेलेत गणेश जाधवच्या बॅट मधनं. येईल का तिसरा? पुढील बॉल नारा. इथे सोनगी चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅट मात्र फटका सरळ लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रशी येत आहेत. एक सिंगल कंप्लीट. तिसऱ्या बॉलमध्ये एक सिंगल. स्ट्राईक रोटेट बॅटिंग ला पाहायला मिळते आता मात्र भगवान आहे. भगवान उर्फ रॉकी निक नेम आहेत, तर गणेशचं काली आहे. आजकाल निक नेम खूप असतात भामरे सर. पुढील बॉल इथे मात्र चांगलाचा फटका पाहायला मिळतो, परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षण यष्टी करणार नाही चुकी. उदेश निरगुडा त्याच्या माध्यमातून झेल होतोय कॅरी. पहिला धक्का भगवान बॅक टू पविलियन. बॅटिंग मार्ग मध्ये आता मात्र ऋषी पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा पाहायला मिळते, तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत मित्रांनो. येस, गोलंदाज सज्ज नारा. ते मात्र पाहू शकता स्लो ऑन डिलिव्हरी, कथेमध्ये परिवर्तन. फिंगर रोल थोडस नक्की बोट फिरवली आहेत या बॉलवरती. नारा बांगरे एक्सप्रेस ऑफ साखरवाडा, रोहन 11 साखरवाडा, अर्थात गणेश श्रीराम साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळते रोहन 11 साखरवाडा. आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच पाहू शकाल याच शहापूर विभागातील याच नक्कीच गोठेकर गावातील संघ पाहायला मिळते लक्ष्मण नगर गोठेकर. इथे सोनकी चांगलाचा फटका आडवा बॅटने स्लॅश केला फटका पाहायला मिळते. शोधलाय गॅप, लावलाय मा, बॉल निघून चाललाय दन 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 करत बॅकवर्ड स्वर लेगला क्रॉस करत चौकार. थँक्यू. पहिलं षटक जबरदस्त राहिलं गेलाय. पहिल्या षटकामध्ये नारा बागाने तब्बल 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. जगदीश निरगुडा.
पहिल्या षटकामध्ये तब्बल नक्की लक्ष्मण नगर नक्कीच गोठेकर संघाची धाव सका 1 गडी बाद 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र रिबाचा फटका पाहायला मिळतोय. चांगलाचा फटका तो क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंट रीज मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. किशोर एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या सैन्य धाव सका पुढे जाते 14 या आकड्यावरती. लक्ष्मण नगर गोठेकर संघ 1 गडी बाद 14 धावा धाव फलकावरती. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर बी आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा आदिवासी सरपंच चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत नक्कीच गोठेकर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, त्याचबरोबर अध्यक्ष शहापूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष पाऊशाल गणेशजी कांबडी साहेब. इथे मात्र पाहुशाल पंच वळतायत. सावंत सरांचे दोन्ही यात समांतर धावातील अवांतर औषध लेग स्टंप एक वाईट बॉल अवांतर धाव धावसंख्या नक्कीच एक पुढे जाते आहे 15 या आकड्यावरती. पुढील बॉल गोलंदाज पुन्हा एकदा जगदीश. इथे सोना टॅप केला बॉलला टीप मध्ये नक्कीच क्षेत्रशी येतात. एक धाव कंप्लीट. नारा येतात त्या बॉल वरती फेकी केल्या जाईल तोपर्यंत मात्र पाहू शकाल. एक सिंगल कंप्लीट एका सिंगलच्या सैन्य धाव सका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 16 आकड्यावरती. 1 गडी बाद 16 धावा धाव फलकावरती. बॅटिंग मार्गमध्ये आता मात्र गणेश उर्फ काली 4 बॉल 10 वरती खेळतोय हा बॅटर. 1 गडी बाद 16. अजून किती करतील गोळा हे सुद्धा नक्की तितकंच पाहणं गरजेचं असेल. दरम्यान पुढील बॉल होच जबरदस्त बॉल. ब्लॉक होलचा वापर केला होता या बॉलवरती. एकच धाव मात्र कंप्लीट केली गेली. धाव संख्या पुढे जाते 17 आकड्यावरती. 1 गडी बाद 17 धावा धाव फलकावरती. येस गोलंदाज पुणे जगदीश बॅटिंगला ऋषी पुन्हा एकदा नक्कीच स्ट्रेट डाऊनचा फटका पाहायला मिळते. चांगलासा टॅप केला बॉलला डीप मध्ये नक्कीच क्षेत्रशी येत आहेत. लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल पुन्हा एकदा जोडली जाते. एका सिंगलच्या सैन्यात औषका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 18 आकड्यावरती. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही मित्रांनो. एक बॉल मध्ये 11 धावा होऊ शकतात तर 6 बॉल मध्ये एक धाव सुद्धा डिफेंड होऊ शकतात. हे टेनिस बॉल आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अनेक पाहुशाल चमत्कार होत आहेत प्रत्येक दिवशी. वेगवेगळे नक्की दर रेकॉर्ड्स ब्रेक होतात. हे टेनिस बॉल क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. इथे मात्र उडवलाय बॉलला मिस टायमिंग आहे. हा झेल होईल का कॅरी फिल्डर धावतोय. सॉफ्ट डिसमिसल झेल होतोय कॅरी. धक्का पाहायला मिळतो नक्की दुसरा. येस बॅटिंग मार्क मध्ये आता मात्र सिद्धू पवार पाहायला मिळतोय. इथे मध्ये नक्की लोअर फुल टॉस होता. चांगलासा फटका पाहायला मिळतो. बॉल चाला बॅकवर्ड फ्रंट रीजन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावसका पाहायला मिळते ती 18 19 धावा धाव फलकावरती.
बॅटिंग मार्फत सिद्धू पाहायला मिळतोय. 2 षटका क्रीज, 2 गडीपद 19. मोहन हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तिसरा गोलंदाज थांबवलाय लक्ष्मण नगर गोठेकर या संघाला, कारण समोरचा संघ सुद्धा नक्कीच नडगा विभागातील एक दादा संघ आहे. यस उद्देश गोलंदाज पाहायला मिळतोय, थोडंसं चेंजेबल पाहायला मिळतंय. पहिले नक्कीच मोहन आला होता, परंतु नक्की कॅप्टन करताना मात्र नक्की धुरा सोपवल्यात. उदेश निरगुडा गोलंदाज उदेश बॅटिंगला पाहायला मिळतो नक्की फलंदाज ते मात्र नक्कीच चांगला बॉलचा वापर केला गेलाय. यस पुढील सामना असेल डिंबे विपक्ष शिवशंभो महाडेपाडा. आपण आणला असता तर लवकर लवकर संपर्क साधायचा आहे. डिंबे संघाचा कर्णधार आणि महाडेपाडा टीमचा कर्णधार आपण यायचंय. इथे मात्र नक्की सॉफ्ट डिस्मिस असेल. फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत नव्हती आणि नक्की फलंदाज होईल बाद. यस थँक्यू. 3 गडी बाद 19. नवीन बॅटर नक्की सुजल पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. इथे रिव्हर्सचा फटका स्विचचा फटका खेळायचा होता, थोडासा नक्की स्टान्स चेंज केला होता. पुन्हा एकदा बाद जबरदस्त गोलंदाजी उद्देश निरगुडाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 3 गडी बाद 19 धाव फलकावरती. अजूनही नक्की काही चेंडूचा खेळ असेल शिल्लक. तिसरं ओव्हर प्रगतीपथावर मार्गस्थ पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा उदेश, बॅटिंगला सुजल. इथे सुद्धा नक्की चांगला बॉल, चांगली लाईन पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेटरचा वापर मात्र नक्की जबरदस्त केला जातोय. गोलंदाज सज्ज उदेश. इथे सुद्धा नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतो, परंतु नक्की मिस टायमिंग आहे. हा डीपचा क्षेत्रक्षण नक्की जातोय, तो करणार नाही चुकी. अरविंद उघडीच्या माध्यमातून झेल मात्र कॅरी होतोय. संपलाय फलंदाज, नक्कीच फलंदाजा खेळ. 1 मोर धक्का. यस थँक्यू. एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये. उदेश निरगुडा शेवटचा बॉल असेल शिल्लक. 2 गडी बाद. येईल का विकेट प्लस नक्की मिडल ओव्हर. कालच्या दिवसामध्ये सुद्धा नक्की एका गोलंदाजाने मात्र विकेट प्लस मिडल ओव्हर मात्र कंप्लीट केली गेली. आजच्या दिवसामध्ये पाहू शकतो उदेश निरगुडा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. उदेश निरगुडाच्या माध्यमातून शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. इथे मात्र डबा बॅटने चांगलासा खेचून मारला, फेकून दिला गेलाय. बॉल निघून चला नक्की मिडविडला क्रॉस करत शेवटच्या बॉलमध्ये हल्ला चढवला गेलाय. यस थँक्यू. धावस का पाहायला नक्की 4 गडी बाद 23. शेवटचं षटक नक्कीच असेल. स्पर्धेला पाहू शकता नक्की उत्कृष्ट गोलंदाज
यांच्या माध्यमातून लाभला गेलाय. अर्थात नक्कीच कैलासवासी सदानंद शेठ अधिकारी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय आदरणीय रामशेठ अधिकारी साहेबांच्या हस्ते नक्कीच उद्योगपती गोठेकर यांच्याकडून नक्कीच या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाजाचा हा किताब मात्र देण्यात आलाय. थँक्यू सो मच. LCD टीव्ही पाहायला मिळते. LED टीव्ही मात्र नक्की दिली गेली. येस, थँक्यू सो मच. उत्कृष्ट गोलंदाजाला मात्र पाहू शकता की LED टीव्ही आहे मित्रांनो. सन्माननीय आदरणीय रामशेठ अधिकारी साहेब, शहापूर तालुक्यातील उद्योजक जगतातील एक मोठं नाव रामशेठ अधिकारी. थँक्यू सो मच. इथे सुद्धा नक्की चालाचा फटका पाहायला मिळते, परंतु नक्की हा झेल होईल का कॅरी? पण तो चेंडू नो मास्टांवर पडलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, फलंदाज गॉन. इथे मात्र नक्कीच सिद्धूला मात्र जावं लागेल पवेलियन मध्ये. ऋषीला जावं लागेल पवेलियन मध्ये. यस, थँक्यू सो मच. दरबार डीजे धावस का धाव फलकामध्ये पाहायला मिळते नक्की. यस, नक्की 4 गडी बाद 24 धावा धाव फलकावरती. आता मात्र नवीन बॅटर पाहायला मिळतो नक्की चेतन आणि गोलंदाज पाहायला मिळतो नक्की मोहन. गतीचा बॉल स्ट्रेट डाऊचा फटका पाहायला मिळतो. चांगलासा ड्राईव्ह. नारा बांगारे तिकडे येत आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धाव फलक मध्ये पुढे जाताना पाहायला मिळतोय. 25 या आकड्यावरती. बॉल इथे नक्की स्वीप शॉट सजवायचा होता. चांगला कनेक्शन. 5 स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. एका सिंगलच्या सहाय्याने धावसुका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल इथे मात्र लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट? लेग बायच्या स्वरूपात नक्की पाहू शाल. एक सिंगल नक्की जुळली जाते. एका सिंगलच्या सहाय्याने धावसुका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 27 आकड्यावरती संघर्ष करत आहे. धावा करावं लागतील 30-35 तर मारलेला समोरचा संघ नक्की रोहन 11 साखरवाडा संघ आहे. एक मातबर संघ शहापूर नडगाव विभागातील हा संघ रोहन 11 साखरवाडा. त्यांच्याच नक्की चांगला टोटल करावा लागेल उभा. इथे मध्ये नक्की चालाचा फुल टॉस बॉल मध्ये फुल टॉल वसूल केला गेलाय. बॉल निघून चला बॅकवर्ड्स वर गेला. बॉल चालाय सीमा पार. येतोय आउट ऑफ द पार्क. षटकार. यस, थँक्यू. धन्यवाद डीजे. नक्कीचा रिव्ह्यू घेतला गेलाय हाईट फॅक्टर साठी. अंपायर्स रिव्ह्यू आहे का सर? यस, थँक्यू. हा चेक केला जाईल नक्की. नक्की तिसऱ्या पंचाचा इशारा आला. इट इज अ नो बॉल. यस, नो बॉल आलाय. फलंदाज मात्र क्रीज वरती होते, परंतु हाईट मात्र नक्की भरपूर होती. ती मात्र चेक केली गेली. धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. फ्री हिटची चान्स होती. मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र नक्की पाहू शकाल. चांगला बॉल, चांगली लाईन. पुन्हा एकदा नक्की
जो गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा कॉन्फिडन्स मात्र होता, तो गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले गेले गोलंदाज मोहन उघडेच्या माध्यमातून. धाव फलकावती नक्की 34 धावा, 5 गडी 34. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. चांगलासा फटका पाहायला मध्ये पुन्हा एकदा नक्की डीप मध्ये क्षेत्र येतात. लॉंग लेग मध्ये एक धाव कंप्लीट. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल एक गडी बाद होईल आणि एक धाव सुद्धा नक्कीच कंप्लीट होईल. धाव का 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असेल. चला टॉस साठी नक्की डिंबे संघाचा कर्णधार. चला डिंबे टीम आणि शिवशंभो महाडेपाडा, चला टॉस साठी यायचं, रिपोर्टिंग करायचं लवकर लवकर. परंतु पाहुशाला आजच्या दिवसामध्ये नक्की केला जातोय. गोठेकर गावचे गोड व्यक्तिमत्व, उत्कृष्ट खेळाडू, द लेजंड ऑफ गोठेकर, द लेजंड ऑफ शहापूरचं क्रिकेट असेल, त्या सातत्याने नक्कीच पाहुशाल क्रिकेट असेल, अंपायरिंग असेल, त्याच्या माध्यमातून लाजवाब राहिले गेले असे नक्कीच पाहुशाल राम डिंगोरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान मात्र केला जाईल. यस मंगेजी पोकळा याच्या माध्यमातून मिस्टर MP यांच्या माध्यमातून नक्की मोहन नक्कीच मंगेश पोकळा दादांच्या माध्यमातून नक्कीच यस नक्की राम डिंगोरे सरांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान मात्र केला जातोय. यस नक्कीच कालच्या दिवसामध्ये एक अनाउन्समेंट केली होती. पाहुशाल कालचा पहिला दिवस होता. कालच्या दिवसापर्यंत आजच्या सर्व संघांसाठी नक्कीच कालच सूचना जाहीर केली होती. ब्लॅक आणि नक्कीच ब्ल्यू ट्रॅक मात्र नक्कीच कालच्या दिवसामध्ये अनाउन्समेंट केली होती आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. हे मात्र नक्की कंपल्सरी आहेत. ब्ल्यू आणि ब्लॅक हे ट्रॅक मात्र कालच्या दिवसामध्ये अनाउन्समेंट केली होती. तो नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीम साखरपडा संघाचे नक्की देशमुख सर. यस नक्की 2 रजे पॅनल्टी मात्र नक्की साखरवाडा संघाला दिली जाते. ही मात्र नोंद घ्यायचे.
कालच्या दिवसामध्ये नक्कीच आयोजन कमिटीचे नक्कीच पाहुशाला ऑफिशियल त्याच्या माध्यमातून नक्कीच अनाउन्समेंट केली होती. येस बॅटिंग मार्गमध्ये आता मत काशीनाथ सेवाळे असतील, तर नॉन स्ट्राईकला पहाडमध्ये नक्की यशवंत निरगुडा. गोलंदाज सज्ज, चांगलासा फटका पाहायला मिळतोय. काशीनाथ शेवाळे स्पेशल बॉल निघून चाला बॉन्ड लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय साखरपडा संघाचं नक्कीच खातं ओपन करतोय काशीनाथ हा बॅटर. चला ढिंबे संघ आपण आला असेल तर संपर्क साधायचा. माडेपाडा संघ आपण सुद्धा आला असेल तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आयोजन कमिटीशी. नेक्स्ट मॅच आपली असेल, नोंद घ्यायची, लवकर लवकर संपर्क साधायचा माडेपाडा आणि डिंबे. इथे मात्र पाहुशाल मिस टायमिंग आहे. हा झेल होईल का कॅरी? काशीनाथ शेवाळे यांचा मात्र झेल मात्र नक्कीच कॅरी होतोय. फलंदाज होईल गॉन. विकेटचं पतन. काशीनाथ बॅक टू पवेलियन. पहिला बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर आली विकेट. नेक्स्ट मॅच नक्की डिंबे संघाचा कर्णधार आणि नक्कीच माडेपाडा टीमचा कर्णधार. चला लवकर लवकर यायचं आपण टॉससाठी. ऑफिशियल्स आहे त्यांचे जे फॉर्मेट आहे त्यानंतर कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर आपला ड्रेस कोड हा कलेक्ट करायचा आहे. ही सूचना मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. ती सूचना आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय. डिंबे आणि नक्कीच माडेपाडा. धाव फलकामध्ये नक्कीच पाहुशाल. एक गडीबाद 4 धावा. रोहन 11 साखरपडा या संघाची धाव संख्या 1 गडीबाद 4. इथे सुद्धा नक्कीच सरळ बॅटने खेळायचं होतं. चांगला बॉल, चांगली लाईन गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. साखरपडा संघाला थांबवलं. इथे मात्र विचार केला जाईल तर पहिले षटक पॉवर प्लेचा आहे. 1 गडीबाद 4 धावा. दरम्यान नेक्स्ट बॉल गणेश. लोअर फुल टॉस होता. चांगलासा फटका समोरच्या दिशेने खेळला. इंट्रू दी गया बॉल काऊ कॉर्नर रिजनला बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार. 4-4-4 फरार चौकार. येस थँक्यू. धाव फलकामध्ये जाऊन पोहोचली गेली आहे 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते रोहन 11 साखरपडा संघाकडनं. हो चांगलासा फटका. नो लुक स्टाईलने बॉल फिनिश केला गेलाय. बॉल निघून चालला बॅकपॅट्सवर एकला बीट करत बॉल सीमा पार. जबरदस्त फटका. इन्क्रेडिबल स्ट्रोक्स. अरविंदच्या बॅटमध्ये 4 चौकार. थँक्यू.
येस नक्की पॅनल्टी मात्र नक्की पाहू शाल धावसका पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये 12 त्यामध्ये पॅनल्टी मात्र नक्की 2 रनचे आहे 10 धावा असतील. की 10 धावा धाव फलकावधी अजूनही जिंकण्यासाठी 18 बॉल 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 बॉल 26 धावांची गरज. यस गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. शुभम भोईर हा गोलंदाज बॅटिंगला यशवंत निरगुडा स्वतः कॅप्टन कुल बॅटिंग मार्गमध्ये पाहायला मिळतोय फलंदाज. इथे लाईन चांगली आहे चांगली लेन पाहायला मिळाली गोलंदाज नक्की शुभमच्या माध्यमातून. लक्ष्मण नगर गोठेकर याच विभागातील याच गोठेकर नक्कीच ग्रामपंचायत हद्दीतील ही टीम पाहायला मिळते आदिवासी टीम लक्ष्मण नगर गोठेकर. चांगल्या माध्यमातून बॅटिंग चांगल्या माध्यमातून फिल्डिंग करावी लागली या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. ओरपीचा बॉल आडवा बॅटने चांगलासा फटका पाहायला मिळतो डीप मध्ये क्षेत्र त्यात मिडविट रिजन मध्ये एक धाव कंप्लीट थोडीशी फंबलिंग दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न 2 श्री सुद्धा कंप्लीट केली जातीये. थोडीशी फंबलिंग चुकीला माफी नाहीये थोडीशी चुकी दाखवली त्या फिल्डरनं त्याचाच फायदा मात्र बॅटरने घेतलाय 2 बॅटरना. 12 धावा धाव फलकावरती एक गडी बाद 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. इथे मध्ये लोअर फुलटाचा बॉल चांगलाचा फटका पाहायला मिळतो पुन्हा एकदा नक्कीच पाहू शाल क्षेत्ररक्षक आहेत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न आणि 2 धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा नक्की कंप्लीट केल्या गेल्यात. यशवंत निरगुडा स्वतः कॅप्टनला माहित आहे जिम्मेदारी मला माझ्या टीमला जिंकवायचं आहे मला माझ्या टीमला पुढच्या फेरीत प्रवेश करायचा आहे मला माझ्या टीमचा आदिवासी सर्वचषकामध्ये सर्वोत्तम खेळ करून दाखवायचं आहे असं कॅप्टन कुल यशवंत निरगुडा संपूर्ण जबाबदारी घेतोय. ती जबाबदारी जर घ्यावीच लागेल कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पैशासाठी नाहीये तर गावाच्या सन्मानासाठी या ट्रॉफीसाठी खेळलं जातं. हे आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट मित्रांनो कुठेतरी गावाचा विचार करा कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेट सारखा भांबरे सर नक्कीच मजा नाहीये. एक गाव एक फॉर्मॅट म्हटलं की नक्कीच संपूर्ण गाव पाठिंबा देतोय आपल्या गावासाठी. इथे मात्र पाहू शकाल डावडपल केली होती हाऊ वॉज दॅट परंतु नक्कीच पाहू शकाल लेगस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल. धाव फलकावरती 14 धावा धाव फलकावरती. चला शिवशंभू महाडेपाडा जयेश माडे आपण आला असं तर लवकर लवकर संपर्क साधायचा आहे. उमेश माडे जयेश माडे असतील तर लवकर लवकर संपर्क साधायचे. पुढील बॉल इथे सोनकी चांगलाचा फटका पाहायला मिळतो इथे बॉल नाही मारलाय कल्टी बॉल झालाय पलटी बॉल निघून चालला इथे मात्र नक्की थर्ड मॅन रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा घेतलाय बॅटरनं बॉल निघून चाललाय सीमापार चौकार. येस थँक्यू. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 18 धावा एक गडीमध्ये 18. पुढील बॉल गोलंदाज शुभम भोईर पुणे नक्की याल मात्र मिस टायमिंग आहे हा झेल होईल का कॅरी चेंडू मात्र 9 मार्क्समध्ये ट्रॅव्हल झाला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न आणि 2 श्री सुद्धा नक्कीच कंप्लीट याल मात्र नक्कीच केली गेली आहे. क्रिकेट विथ सेन्सिबल कॅल्क्युलेटरचा वापर मात्र नक्कीच बॅटर यशवंत निरगुडा स्वतः कॅप्टन कुल त्याला जिम्मेदारी आहे. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 20 धावा धाव फलकावरती. वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
की तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. धनंजय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सोळा पाहिजेत. फुलटॉस बॉल मध्ये उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षण नक्कीच पाहू शकाल. बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय सीमा पार. ओव्हर द टॉप षटकार 6 धावा. पुढील बॉल धनंजय बॅटिंगला. अरविंद उगडे. पुन्हा एकदा चांगलाचा फटका पाहायला मिळतो. परंतु या बॉलमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे चुकी करणं संपलं. नक्कीच अरविंदचा खेळ. 10 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. रोहन 11 साखरपाडा. गणेश रेरा साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतो. रोहन 11 साखरपाडा. नवीन बॅटर नक्कीच किशोर शेवाळे. धावच का आहेत 26 धावा. धावफलक. 10 धाब्यांची गरज जिंकण्यासाठी. रोहन 11 साखरपाडा संघाला जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. गोलंदाज धनंजय तयार. बॅटिंगला किशोर. इथे नक्कीच पाहू शकाल जबरदस्त फुटवर्कचा वापर मात्र केला गेला. क्षेत्ररक्षण नक्कीच आहेत. 1 धाव कंप्लीट. बॅकअप आहे. थोडीशी फंबलिंग झाली होती परंतु थ्रो थोडस नक्कीच खराब राहिला परंतु बॅकअप आहे तिकडे मजबूत. सत्तावीस धावा धावफलकावरती. 9 बॉल 9चं इक्वेशन समीकरण पाहायला मिळतं. बॅटिंगला यशवंत निरगुडा. यश. चला माडेपाडा संघ आपण आला असं जर नकोन लवकर लवकर संपर्क साधायचा आहे. उमेश माडे, जयेश माडे, ओम माडे आपण आला असं तर लवकर लवकर संपर्क साधायचा त्वरित कारण वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. इथे मात्र ओव्हरपिचचा बॉल उडवलाय. पकडलाय झेल आणि संपलाय नक्की यावेळी यशवंतचा खेळ. ओव्हरपिचचा बॉल त्याला खोदून काढलं होतं. तिकडे क्षेत्ररक्षक होतं. लॉंग ऑफ मध्ये केलं नाहीये चुकी आणि फलंदाज यशवंत निरगुडा बॅक टू पवेलियन. यस थँक्यू थँक्यू. त्याचबरोबर नक्कीच पाहू शकाल नक्की अभिजित सावंत सरांचं नक्कीच अभि सावंत सरांचं शुभागमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मी विनंती करतो अभि सावंत सर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. शहापूरचं क्रिकेट असेल आणि अभि सरांचं नाव येणार नाही असं झालंच नाही. अभि सावंत सरांचं नक्की सुस्वागतम. लेजंड ऑफ शहापूर. उत्कृष्ट नक्कीच खेळाडू 40+ असेल. त्याचबरोबर नक्कीच पाहू शकाल साई स्पोर्ट्स ज्या संघाचं मात्र पाहू शकाल नक्कीच गाजवलंय नाव आज शहापूरच्या. नाव मात्र साई स्पोर्ट्स शहापूरचं नाव ज्यांच्यामुळे आहे ते नक्कीच पाहू शकाल. अभिजित सावंत सर नक्कीच यांचं शुभागमन झालंय. उत्कृष्ट नक्कीच अंपायर सुद्धा आहेत. प्रोफेशनल अंपायर्स. अभि सावंत सरांचं नक्कीच शुभागमन. वेलकम. यस 3 गडे 27 मॅच कडे रोहन साखरपाडा संघ हा पाहायला मिळतोय. उदेशने नक्कीच पाहू शकाल चांगलं षटक हाताळलं होतं. बॉलिंग करता वेळेस 4 धावा खर्च केले तर 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. तोच बॅटिंगला. इथे मात्र पाहू शकाल पुन्हा एकदा धावचित होतोय. फलंदाजाचा खेळ मात्र संपलाय. किशोर शेवाळे बॅक टू पवेलियन. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची. कॉलिंग मात्र इथे मात्र नक्कीच जुळत नाहीये. फलंदाजाचं मात्र नक्कीच काम झालंय. किशोर बॅक टू पवेलियन. आणखी पाहू शकाल नारा बांगारे हा बॅटर येतोय. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की
28 धावा, 4 गडी बाद 28 धावा धाव फलकावरती. 7 बॉल 8चं समीकरण इक्वेशन पाहायला मिळते. 7 बॉल 8चं इक्वेशन, 7 बॉल 8चं इक्वेशन. नारा बांगरे हा बॅटर पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक इनवरती बॅटिंग मार्कवरती मिस्टर फिनिशियर म्हणून ज्याची ओळख आहे शहापूरमध्ये, उदेश निरगुडा हा बॅटिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. 7 बॉल 8. नक्की चांगला प्रयत्न पाहू शकाल नक्की लक्ष्मण नगर गोठेकर या संघाचं पाहायला मिळतोय. धावा आम्ही सुद्धा डिफेंड करू शकतो असं चांगली गोलंदाजी करावं लागेल लक्ष्मण नगर गोठेकर संघ. यस, शेवटचा बॉल धनंजय, स्टील 1 टू गो. बॅटिंग मला उदेश. इथे मध्ये चांगलासा फटका पाहायला मिळते. सरळ बॅट मात्र फटका सजवलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र केले गेले. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते आहे. 2 धावा धाव फलकावरती लगेच कंप्लीट केल्या जातील का? यस, 2 झाल्यात. या 2च्या सहाय्याने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 30. आता मात्र इक्वेशन असेल 6 बॉल 6चं इक्वेशन असेल. 6 बॉल 6. 6 बॉल मध्ये 6 धावेची गरज आहे. चला, माडेपाडा संघ वारंवार सूचना येते आहे. माडेपाडा संघ लवकर लवकर नक्कीच आपण यायचंय. नक्कीच 6 बॉल 6चं समीकरण असेल. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज भगवान पाहायला मिळतोय. सहा बॉल 6चं इक्वेशन. गोलंदाज मार्कमध्ये भगवान वाघ. बॅटिंगला पाहू शाल नारा. यस, 6 बॉल 6चं इक्वेशन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. इथे बदलता की चालाचा फटका पाहायला मिळतो. परत मिस टायमिंग आहे. झेल मात्र कॅरी होतोय. नारा बांगारेचा खेळ मात्र संपवलाय. मॅच अभी बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कुठेही जायला विसरू नका मित्रांनो, कारण की हाच रणसंग्राम आहे आदिवासी धर्मचषकाचा. इथे मात्र उलटफेर होत राहतात मित्रांनो या स्पर्धेमध्ये. 5 बॉल 6चा इक्वेशन असेल. आता मात्र बॅटिंगला जातोय जगदीश. पाच गडी बाद 30. अजूनही 5 बॉल 6चं इक्वेशन समीकरण. बॅटिंगला जगदीश. क्रिकेट याच नाव आहे क्रिकेट. जर त्याला महत्व नाही मित्रांनो. 5 बॉल 6चं इक्वेशन. दोन्ही संघ नक्कीच पाहू शाल शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच झुंज देतील यात मात्र शंका नाहीये. याच नाव आहे क्रिकेट. संघर्ष आणि संघर्ष आणि फक्त संघर्ष याच नाव आहे क्रिकेट. यस, गोलंदाजी मार्गपती भगवान वाघ. या वाघाला काहीतरी करून डरकाली फोडावी लागेल. जर लक्ष्मण नगर गोठेकर संघाला पुढे न्यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावं लागेल. बॅटिंगला आता मात्र जगदीश निरगुडा बॅटिंग मार्गपती पाहायला मिळते. 5 बॉल 6चं इक्वेशन असेल. येस, गोलंदाजी मार्गपती गोलंदाज भगवान वाघ. बॅटिंगला जगदीश. गोलंदाज सज्ज. इथे मध्ये पुन्हा एकदा स्लाइस कर फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मिस टायमिंग. हा झेल होईल का कॅरी? पकडलाय झेल. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले गेले. साखरपडा संघ थोडासा संकटात सापडला गेलाय. इथे मात्र 6 बॉल 6चं इक्वेशन होतं. आता मात्र 4 बॉल 6चं इक्वेशन असेल. जगदीश निरगुडा बॅक टू पवेलियन.
येस थँक्यू. दहा गडी 32. दबाव दबाव दबाव. मी म्हणतो मित्रांनो की नक्की या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये उलटफेर झाली, आज सुद्धा उलटफेर होतील का? 4 बॉल 6चं इक्वेशन. बॅटिंगला आता मात्र मोहन उघडे बॅटिंगला पाहायला मिळतोय. एका बाजूला नक्की रोहन 11 साखरपाडा, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण नगर गोठेकर. सामना मात्र रंगतदार पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज भगवान, बॅटिंगला मोहन. पुढे टाकलेला बॉल चांगलासा फटका पाहायला मिळतोय. नक्की डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्की येत आहेत. एक सिंगल कंप्लीट, स्ट्राइक रोटेट. उदेश निरगुडा बॅटिंगला. आता मात्र समीकरण पाहायला मिळेल. 3 बॉल 5चं इक्वेशन. 3 बॉल 5 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे मात्र रोहन 11 साखरपाडा संघाला 3 बॉल 5चं इक्वेशन. बॅटिंगला उदेश, मिस्टर फिनिशियर. फिनिशियल रोल अदा करावा लागेल या बॅटरला. काठीचा वाडा टीमचे कॅप्टन आलं असतं तर नक्कीच रिपोर्टिंग करायचं. काठीचा वाडा संघ आपण आला असतं तर नक्कीच रिपोर्टिंग करायचं. काठीचा वाडा संघ समर तेलवेन काठीचा वाडा या जावा मॅच कडे. 3 बॉल 5चं इक्वेशन. पुढील बॉल राऊंड द विकेट मारा. इथे मात्र बॉल उडवला लागला. मिस्टर फिनिशियर ज्याची ओळख आहे, मॅच मात्र फिनिश करतोय. मिस्टर फिनिशियर उदेश निरगुडाच्या बॅट मध्ये हा येतोय नक्की विजयाचा फटका, षटकार. यस थँक्यू. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच या मॅचचा मान ऑफ द मॅच ठरला पाहायला मिळतो. उदेश निरगुडा, वेल प्लेड वाईज. नक्कीच उदेश निरगुडा यायचंय आपण मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. यस उदेश लगेच यायचंय. यस नेक्स्ट मॅच नक्की समर्थ काठीचा पाडा संघ आला असं तर नक्की संपर्क साधायचा. समर्थ 11 काठीचा पाडा संघ आपण आला असं तर नक्की संपर्क साधायचा आहे. आणि खांडीचा पाडा संघ आपण आला असं तर नक्की संपर्क साधायचा आहे. अजय भगत कॅप्टन खांडीचा पाडा संघ आपण आला असं नक्की संपर्क साधे त्वरित. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच उदेश निरगुडा.